टक्के देशाला सुवर्णपदक देणार आम्हाला विश्वास, अगदी एक नंबर विश्वास आहे। इतकं त्यांनी शरीराची मेहनत, आज किती वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले, सारखी मेहनत, तब्येतची बारीक एवढी करून तो जीवाची न कुठली पर्वा करता देशाकरता हे सुवर्णपदक कसं मिळेल आणि आपल्या देशाचं नाव उंचवर कसं जाईन हे तर एवढ्या डोक्यात, एवढंच त्याच्यात ध्येय, फक्त एवढंच, एकच नंबर पाहावं असं भरपूर आनंद वाटतं की खरोखर मुलाचा सामना आपल्या डोळ्यासमोर पाहावा। पण आपण त्या ठेपला जाणार कसे, सामना कुठे काय, आम्हाला ते काही शिक्षण आम्हाला कळत पण नाही की सामना कोणत्या देशात आहे, कोणत्या राज्यात आहे, टाईम कोणता सण, हे आम्हाला कुठलं काही कळत नाही। संपूर्ण देशात लक्ष लागलं आहे, आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की अविनाशने खरोखर मेहनत करून, कष्ट करून, जिद्दीने त्यांनी काय काय गोष्टी केल्या असत्या आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे। आणि शुभेच्छा त्याला आमच्या पाठोपाठ राहावात, शंभूच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। अविनाशने फक्त ह्या सुवर्णपदकाला विजय ठरवून आपल्या देशाला मानपान देण्याचा प्रयत्न भरपूर केला आहे आणि आम्हाला असं नाही 100% ते सुवर्णपदक मिळवून देणारच आहे। उद्याची स्पर्धा तरी साधारणतः मध्यरात्रीनंतरच आपली इथं चालू होईल की रात्री 1:10चा टाईम आहे, तर 1:30 वाजेपर्यंत पूर्णपणे स्पर्धा पूर्ण होईल आणि 1:30 वाजता आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो, अशी एक आनंदाची बातमी आपल्याला नक्की भेटेल। उत्कुंठा शिगेला पोहोचलेली आहे भारताची। हो नक्कीच, कारण की एक आत्मविश्वास आहे, इथून मागे केलेली एक मेहनत आम्ही बघितलेली आहे आणि इथून मागे जे कंटेंटर आहेत स्पर्धेमध्ये त्यांच्या पण सर्वांची एक टायमिंग रेंज बघितली, सर्वांची सेम आहे आणि एक खेळाडूला एक आत्मविश्वास असतोय की साधारणतः रेस कितीपर्यंत लागेल। तर दादाशी आमचं ह्या गोष्टीवरती पण बोलणं झालं की रेस किती टाईमपर्यंत लागेल, तर की दादांना पण विश्वास आहे की हा आपला जो बेस्ट टाईम आहे तेवढ्याच टाईमच्या आतमध्ये नक्कीच एक मेडल टॅली असेल आणि त्यामध्ये आपण नक्की असणार। आतापर्यंत सिल्वरपर्यंत आपण गेलो, तर पहिल्यांदाच गोल्ड मेडलकडे आपण पोहोचतोय, आत्मविश्वास काढा आहे? हो नक्की आहे, कारण की एक स्ट्रॅटेजी असते याच्यामध्ये, खेळामध्ये मागील ऑलिम्पिकला जे फायनलिस्ट होते हे सर्व या फायनलमध्ये आहेत आणि मागील ऑलिम्पिकची एक जे रेसचा टायमिंग होता, रेस किती टाईममध्ये लागली होती त्या रेंजमध्ये दादा पण आहे त्यावेळेस आणि सर्वच दादा झालं, बाकीचं सर्वच खेळाडूंना एक खूप मोठं डिप्रेशन, ऑलिम्पिकची फायनल म्हणजे याच्यामध्ये खूप मेंटली रेस करावं लागते, तर ते जे मेंटली रेस करतील त्यामुळे नक्कीच फायनलच्या मेडल टॅलीमध्ये राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तुम्हाला फोन आला होता, तेही उत्सुक आहे, तेही इथं येऊन तुम्हाला भेट देणार अशी माहिती आहे, कसं सांगा? हो साहेबांचा पण फोन झाला होता, आपले धर्मवीर प्रतिष्ठानचे बाजीराव दादा चव्हाण साहेब यांच्यामार्फत साहेबांशी बोलणं पण झालं होतं। तर साहेबांची पण एक इच्छा आहे की मी लाईव्ह आपल्या कुटुंबियांसोबत आणि आपलं पूर्ण महाराष्ट्राच्या परिवारासोबत मी स्वतः लाईव्ह ही रेस बघण्याची साहेबांची इच्छा आहे आणि साहेबांचं या गोष्टीवर बोलणं पण झालं येण्याची। शिंदे साहेब इथे येतील अपेक्षा आहे? हो नक्कीच आहेत। शिंदे साहेबांचं नाव घेऊ। हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे नक्की येतील आणि साहेब तेवढे कार्यक्षम आहेत आणि साहेबांनी दिलेल्या शब्दावर साहेब नक्की ठाम असतात, मला अपेक्षा आहे। जल्लोषाची तयारी केली सर्व? हो, आपली तर जल्लोषाची सर्व तयारी आहे आणि आपण सर्व जल्लोष करणार आणि आपल्यामार्फत हा जल्लोष आपण सर्व भारतामध्ये पोहोचणार, याची पण आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे।